तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्यावेळेला पाऊस पडत होता असं योगेश कदम यांनी म्हटलं। पाऊस पडल्यामुळे बोटांचे ठसे गन पावडर आढळली नाही असं कदम यांनी म्हटलं आहे। फॉरेन्सिक अहवालामध्ये पाऊस पडल्यामुळे पुरावे सापडलेले नाहीत असा दावा करण्यात आला। तर पोलिसांनी स्वरक्षणासाठी एन्काउंटर केला तर ते योग्यच असं योगेश कदम यांनी म्हटलंय। ज्यावेळेला एन्काउंटर झालं त्यावेळेला पाऊस पडत होता आणि जे काही फॉरेन्सिकचे अहवाल देखील आलेले आहेत त्याच्यामुळे देखील त्या रिपोर्टिंगमध्ये देखील आलेलं आहे की पाऊस पडलेला असल्यामुळे, कारण शेवटी एन्काउंटर होणार आहे हे काही माहिती नव्हतं ना, आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये देखील जे आलंय की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगरप्रिंट्स वगैरे तिथे आढळले नाहीत। अतिशय घृण कृत्य केलेली ती व्यक्ती, त्या व्यक्तीने जेव्हा पळून जायचा प्रयत्न केला किंवा पोलिसांवरती गोळीबार करायचा प्रयत्न केला असेल आणि डिफेन्समध्ये जर काय एन्काउंटर केलं गेलं असेल तर मला वाटतं की त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे। परंतु माननीय उच्च न्यायालयाने जी काही फाइंडिंग्स ह्याच्यामध्ये दिलेली आहेत, नक्कीच ते फाइंडिंगची एकदा फायनल ऑर्डर आल्याच्या नंतर त्याच्यावरती पुढची कारवाई काय करायची आहे तर नक्कीच आम्ही त्याच्यावरती कारवाई करू।